what MERC action has taken. आम्ही फर्स्ट अपील मध्ये आहोत MERCच्या विरुद्ध, नाही ते MERCच्या विरुद्ध फर्स्ट अपील मध्ये आहोत आणि पहिलं अपील बद्दल माझं म्हणणं ऐकलेलं आहे आणि हे हॅज कॉपरेटेड विथ. आमचे 3 अपील आहेत, टोटली 3 अपील आहेत. नोट करून घेतला. हो सर. तुझं कुठलं हे झालं ना आपलं 78 झालं ना लाईव्ह स्ट्रीमिंग. हा लाईव्ह स्ट्रीमिंगचं झालं. फक्त माझा नंबर सांगितलं कळ मला. 94 नाही पाठी आहे, नंबर पाठी आहे. हा इथे इथे खाली इथे 8270. DS डेट सांगतो तुम्हाला 27/3 ला BST ला लेटर पाठवतो 27/3. हा सर पहिल्या प्रथम मी डेफिनेशन अँड पर्पस ऑफ विलिंग चार्जेस हे विचारलेलं आहे. सो मी तुम्हाला जजमेंट दिलेलं आहे गेल्या माझ्या 97 पेजच्या याच्यामध्ये की जस्ट बिकॉज इट इज ऑन वेबसाईट यू कॅनॉट डिनाय मी, यू हॅव टू गिव्ह मी द हार्ड कॉपी. हां तर ते क्लिअर झालं आपल्याला. आणि दुसरी गोष्ट आहे की कॉपी ऑफ स्टडीज पब्लिश बिफोर दी ग्रांटिंग ऑफ परमिशन फॉर विलिंग चार्जेस. तर तुम्ही म्हटलंय इट इज अ कॉज, इट हॅज फॉलोड ड्यू प्रोसेस. सो इट हॅज फॉलोड ड्यू प्रोसेस, देन वी वॉन्ट दी कॉपीज ऑफ व्हॉट ड्यू प्रोसेस हॅज फॉलोड. बरोबर आहे. यू आर नॉट टेकिंग अ डिसिजन. व्हॉट एव्हर ड्यू प्रोसेस हॅज बीन फॉलोड बाय MERC that we are entitled to have as per 4(1)(b), 4 and 5, right? तसंच इलेक्ट्रिसिटी रिलायड अपॉन टू लेवी ह्या सर्व तुम्ही कॉमनच दिलेलं आहे. त्यामुळे व्हॉट आर द एफिडेव्हिट्स BST has furnished, because in our opinion wheeling charges cannot be taken. It is only in Maharashtra where wheeling charges has been taken. So we want an affidavit submitted by BST because I want to have a criminal prosecution against them for making a misleading statement before the honorable forum. So the affidavit filed by the BST to MERC stating that wheeling charges from the consumers are entitled under law. This is for the wheeling charges. हा सर. Can we are moving to the आता ह्या गोष्टी आहेत ऍक्शन टेकन अगेन्स्ट BST अंडरटेकिंग फॉर इलिगली एंटरिंग. आता मी तुमच्याकडे सर त्यांची कंप्लेंट केलेली आहे की त्यांनी असं चुकीचं केलंय म्हणून तुम्ही त्यांच्यावर ऍक्शन, बिकॉज यू आर द रेग्युलेटरी अथॉरिटी वेअर एनी ग्रीव्हन्सेस वी हॅव वी शॅल बी कमिंग बिफोर यू. सो आय वॉन्ट व्हॉट ऍक्शन MERC has taken, but unfortunately the PIO has forwarded to BST. म्हणजे ज्याच्या विरुद्ध मी कंप्लेंट केली आहे त्याच्याकडे पाठवून मला उत्तर मिळणारच नाही. त्यामुळे आपण ऍक्शन घेतली आहे किंवा नाही घेतली आहे, घेतली असेल तर द्या, नसेल तर नाही घेतली. आयदर वे म्हणजे व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन इज अवेलेबल विथ यू दॅट यू नीड टू प्रोव्हाइड. ऍक्शन टेकन अगेन्स्ट BST अंडरटेकिंग फॉर नॉट प्रोव्हाइडिंग नोटीस टू ईच कन्झ्युमर्स. आता सर एज पर दी लॉ एव्हरी कन्झ्युमर शुड बी इश्यूड नोटीस. हे सोसायटीच्या बाहेर आत्ता तरी सोसायटीला देतात. माझ्या दुकानात आहे ना बाहेर लावून गेलेले, चिटकवून गेलेले. हां म्हणजे कोणाला माहिती नाही आणि ते येऊन गपचूप करणं. आता आम्ही सर्वांना सांगितलं की लॉक लावा म्हणून, पण दिस आर द वेज दे हॅव यूज टू. ऍक्शन टेकन ऑन कन्सिलिंग. आता बघा, वेन यू गिव्ह अ नोटीस फॉर एनिथिंग दी कन्झ्युमर इज ए किंग. ही शुड बी इन्फॉर्म्ड की ह्या स्मार्ट मीटर्स आणि इलेक्ट्रॉनिक मीटर्समध्ये तुम्ही काय काय तफावत केलेली आहे. फॉर एक्झाम्पल टाइम ऑफ द डे तुम्ही वापरणार आहात, तुम्ही प्रीपेड वापरणार आहात, मग तुम्ही रिमोट कंट्रोलनी डिस्कनेक्ट करू शकता. ह्या सर्व गोष्टी नोटीसमध्ये यायला पाहिजे जेणेकरून प्रत्येक माणसाला कळेल की बाबा रे ह्या स्मार्ट मीटरमध्ये काय फरक आहे. ह्याच्यामध्ये खोटं म्हटलेलं आहे की इट इज फ्री ऑफ कॉस्ट वेन यू आर गोइंग टू चार्ज ARR ओव्हर इयर. तर ह्या गोष्टी नोटिसेसमध्ये खोटे आणि मिसलिडिंग आहेत. तर आम्ही कोणाकडे येणार? आमचे मायबाप MERCच आहेत, तर आम्ही MERC कडे येणार. त्यावेळी MERCनी अशा खोट्या चुकीच्या वागणुकीला किंवा कॉन्डक्ट ऑफ द BST
याच्यावर काय ऍक्शन घेतली हे मी विचारलं. आणि ते तुम्ही 2F खाली मला डिनाय करू शकत नाही. यू आयदर से वी आर टेकन ऍक्शन or we are not taken action. If you have taken action, what is the action? No issues. Now, copies of approval given by MERC. Now, BST is relying on your approval. That the कुठला अप्रुव्हल आहे, पहिलं नाव विसरलो मी, की अप्रुव्हल दिलेलं आहे त्यांनी, तर ते अप्रुव्हलची कॉपी द्यावी. कारण का हे अप्रुव्हलची कॉपी मागण्याचं कारण हे आहे की अप्रुव्हल द्यायच्या 2 वर्ष अगोदर बीएसटीनी मीटर्स लावायला सुरुवात केली आहे. अप्रुव्हल मिळायच्या 2 वर्ष अगोदर बीएसटीनी टेंडर्स हे केलेले आहेत. आणि अप्रुव्हल जे आहे तो 6,000 रुपयाचा असताना ह्यांनी 12,000 रुपयाचं केलेलं आहे बीएसटीने, एक. आणि दुसरी गोष्ट, आफ्टर दॅट MERC हॅज गिव्हन अन अप्रुव्हल फॉर increasing it to 17 crores 20 lakhs, which amounts to around 16,000 per meter. So we have asked why and what are the reasons and what is the study carried out by MERC to allow such inflated cost by BST. कारण तोच मीटर 4,000 रुपयाला MACB ने लावलाय. त्यांनी 4 लाख मीटर 160.8 crores म्हणजे अंदाजे 4,000 रुपये झाले. आणि हे 11 लाख मीटर 10 लाख मीटर अबाउट 1,720 कोटी. सो इट अराउंड कम्स टू अराउंड 16,000, म्हणजे 15,000 काहीतरी ऑड आहे, अराउंड 16,000. सो ही जी तफावत आहे ही मी MERC कडे येऊन आपलं रडणार नाही, तो कुठे येणार. आणि हे मी माझ्या रिटर्न सबमिशन्समध्ये आणि ओरल आर्ग्युमेंट्समध्ये म्हटलेलं आहे. आणि तरी सुद्धा त्याच्याबद्दल कुठेही MERCनी एक शब्द सुद्धा घेतलेला नाहीये. आणि तिथे आमचं ऑब्जेक्शन होतं. तर MERCनी जर डॉक्युमेंट वाईज, जरी समजा ऑर्डरमध्ये नसेल सर, त्यांनी कुठेतरी स्टडी केली असेल किंवा त्यांनी काहीतरी अभ्यास केलेला असेल किंवा नोटिंग्स केलेलं असेल, त्याची कॉपी जरी मिळाली तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. हाऊ दे हॅव कम टू अ कन्क्लुजन टू परमिट 1,720 crores? हाऊ दे हॅव कम टू? त्याच्यानंतर सर MERCच्या ह्याच्यामध्ये आम्ही दिलेलं आहे की व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्मार्ट मीटर. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्मार्ट मीटर इज टू ब्रिंग डाऊन द डिस्ट्रीब्युशन अँड ट्रान्समिशन लॉस फ्रॉम 12 to 15, around 15 to 12%, right? Now the basic thing is in Mumbai 3.5% BST आहे, 1% टाटा आहे, अराउंड 2% अदानी आहे आणि 4.7% काहीतरी टोरेंटो आहे. मग जर ह्या तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू रिड्यूस द लॉस, मग इथे लावण्याचा प्रश्न येतोच कुठे? वन. अँड देन देर इज अ गॅझेट इश्यूड बाय द गव्हर्नमेंट दॅट इट विल नॉट बी इन्स्टॉल्ड इन ॲग्रिकल्चर. सो यू आर कॉन्ट्रडिक्टिंग युअर ओन ऑब्जेक्टिव्ह. तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे 40%ला 12% आणणं, आणि जिथे 40% ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आहे तिथे तुम्ही बंदी घालता. त्याच्यानंतर बीएसटी आमच्यावर जबरदस्ती करते. देर इज ए गॅझेट इश्यूड की ज्या वेळेला बदली करायचं असेल त्यावेळेला करायचं. मग इथे तर जबरदस्ती पोलीस फोर्स आणतात काय, डिस्कनेक्शनचे धमकी देतात काय, हे बघा. दिस इज द गॅझेट ऑफ 28 February 2022. 28 February 2022. 28 February 2022. Para 15.1.1. Last para. Further, that all existing meters, whenever replaced, shall be replaced only by smart meter, at least facility of remote reading. म्हणजे तुमचं बेसिक रिक्वायरमेंट काय आहे? रिमोट रिडिंग. इट इज नॉट TOD, इट इज नॉट डिस्कनेक्शन. सो दीज आर द बेसिक थिंग्स विच हॅव बीन हिडन फ्रॉम द कन्झ्युमर्स. तुम्ही हे कन्झ्युमरला दाखवलं नाही. ऍक्च्युली तुमचं फक्त मीटर रिडिंग पुरतं आहे रिमोट. इथे तुम्ही TOD पासून डिस्कनेक्शन पासून सर्वच करताय. हे तुम्ही लोकांना का नाही सांगितलं? आणि इथे म्हटलंय की वेनेवर, म्हणजे आमचा खराब झाला की मग तुम्ही लावणं, हे तुम्ही जबरदस्ती येऊन चांगल्या मीटरला बदली करता. हा कुठल्या कायद्यात बसतो? तर हे ऑब्जेक्शन आहे. जस्ट एक ॲडिशनल पॉईंट सर. याच्यामध्ये त्यांनी रिप्लाय देताना एक सांगितलं की अशी कमिशननी कुठलं हे डॉक्युमेंट नाही दिलं की वेर एनर्जी मीटर ट्रान्समिशन लॉसेस 3.5 और कमी असतील किंवा 12.15% असतील तरच ते लावले जातील, असं तुमच्या निदर्शनास अशी काही आली का नोटिफिकेशन की आहे म्हणून? सॉरी परत सांगा. 3.5च्या पेक्षा जास्त 12 ते 15%च लॉसेस असतील तिथं स्मार्ट मीटर लावले जातील. नाही, 40% साठी बघा, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह?
देर आर सर्टन थिंग्स की प्रत्येक गोष्ट कायद्यात लिहून येऊ शकत नाही, आपण इन्फरन्स घ्यायला लागतो, बरोबर आहे. जर तुमचं इन्फरन्स आहे की फ्रॉम 40%चा लॉस जो आहे तो कमी करून आपल्याला 12% पर्यंत आणायचं आहे, सो डेफिनेटली दॅट स्मार्ट मीटर कॅनॉट बी अप्लाइड वेअर 1% लॉस इज देअर, वेअर 3.5% लॉस इज देअर. देर नीड नॉट बी एनी एक्सप्रेस ओपिनियन शोन बाय द गव्हर्नमेंट. व्हॉट इज द पर्पस? पर्पस इज 40 to 12 आणायचं. जर माझा पहिलं 3.5% आहे, तुमच्या 12% याच्यापेक्षाही 25% माझं जर कमी आहे, तर माझ्याकडे लावायचा प्रश्न कुठे येतो? आणि उलट दुसरं आणखी, तुम्ही जे 40% ऍग्रिकल्चर आहे तिथे तुम्ही हे देताय, गॅझेट देताय की तिथे लावायचं नाही. म्हणजे तुम्ही लोकांना फसवण्याचं काम करत आहात तुम्ही, म्हणजे MERC. व्हेन आय से यू, प्लीज डोंट टेक इट पर्सनली. नवी दिल्ली 23 मे 2022 गॅझेट आहे. 23 मे. हाँ, पैरा 2.1, संचार नेटवर्क युक्त क्षेत्रों के सभी उपभोक्ताओं को, कृषि उपभोक्ताओं को छोड़कर. अरे मग तुमचं पर्पस काय आहे? लोकांना मूर्खच काढायचं. तुम्ही बोलताय एक, करताय एक. मग तुम्ही आज 1800 कोटी आमच्याकडून तुम्ही घेणार. मग 1800 कोटी आमच्याकडून घेतल्यानंतर कंझ्युमरचा फायदा काय? तर काहीच नाही कंझ्युमरचा फायदा. तुम्ही म्हणता की ते बघता येईल आणि वागता येईल. आम्हाला काय, कुठला माणूस किती वेळा घड्याळ बघतो, किती वेळा तो मीटर बघणार जाऊन, आणि त्याच्यासाठी तुम्ही 1800 कोटी आमच्याकडून घेणार? हे कुठला कायदा आहे? वेन एव्हर देर इज अन इन्व्हेस्टमेंट, व्हॉट इज द रेशनल माइंड से? वेन एव्हर देर इज अन इन्व्हेस्टमेंट, मी 5 पैसे टाकले तर मला अर्धा पैसे तरी प्रॉफिट मिळाला पाहिजे, बरोबर आहे. तुम्ही आमच्याकडून 1800 कोटी घेता आणि रिडक्शन नाही, उलटा आम्ही मेंटेनन्सचा खर्च वाढता. म्हणजे रिडक्शन कुठला होणार? ट्रान्समिशन लॉस इलेक्ट्रिसिटी कंपनीला, त्याचा फायदा होणार इलेक्ट्रिसिटी कंपनीला, आणि तुम्ही पैसे आमच्याकडून घेणार. हा कॉन्ट्रास्ट का? तुम्ही आमच्याकडून जर घेतले तर घ्या, मग तुम्ही आमचे 2 रुपये पर युनिट कमी करा. 60%चं तुम्ही जर 12%वर आल्या म्हणजे 66% तुमचा लॉस कमी झाला, तर 66%चा लॉस यू शुड ट्रान्सफर टू दी कंझ्युमर्स. That you are not doing. On the contrary, you are charging me for the maintenance and cost of the meter by falsely stating in the notice that it is free of cost. म्हणजे दोन्ही बाजूनी खोटं बोलणं. त्याच्यानंतर कुठलंही डिपार्टमेंट जिथे वेट्स अँड मेजरमेंट येतं, त्या वेट्स अँड मेजरमेंटला मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचे सर्टिफिकेट असलंच पाहिजे. इट इज मॅन्डेटरी. पण आमचं गव्हर्नमेंट, आमचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ह्याला मेट्रोलॉजीचं सर्टिफिकेटच नाहीये. मग तुम्ही त्याला परमिशन कशी दिली? दिस इज द मेजर पॉइंट. आणि इन्फ्लेटेड बिल्स एवढे आहेत, एवढे इन्फ्लेटेड बिल्स आहेत की वी आर नाव स्टार्टिंग मॅसिव्ह रजिस्ट्रेशन ऑफ FIRs बिकॉज आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. बट इफ ऑल दीज थिंग्स आर रेक्टिफाईड वी विल विड्रॉ एव्हरीथिंग. आमचं हेतू आहे अथॉरिटीला जागं करणं, अथॉरिटीला त्रास देणं हा आमचा बिलकुल हेतू नाही. आता पॉवर मिनिस्टरनी असेंब्लीवर म्हटलेलं आहे की दी मीटर्स शॅल नॉट बी ॲप्लिकेबल टू रेसिडेन्शियल, कमर्शियल और इंडस्ट्रियल, बट it shall be installed only in feeders, substations and government offices. This is an official statement made on the floor of the assembly on the questions raised by Bai Jagtap. So this cannot be a general statement made in before the public किंवा एखाद्या मीटिंग मध्ये म्हटलं. हा नाही, ऑन द हाऊस म्हटलंय. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. मग ह्या गोष्टी मला तुम्ही जर सांगत असाल बेस्ट की आम्हाला लेखी आलं नाही, तर कुठे ज्यावेळी असेंब्लीत म्हटलं जातं मग तुम्ही लेखी आले नाही हे म्हणणं मला कुठे प्रश्न येतोय? आणि त्याच्यानंतर एनर्जी डिपार्टमेंटला हे स्वतः लिहितात, ते डॉक्युमेंट क्रिमिनल प्रोसिक्युशन लावलेलं आहे ते, की एनर्जी डिपार्टमेंटला ते म्हणतात पण की बाबा रे इथे सर्व आमदार खासदार येऊन बसलेले आहेत की यांना नको आहे. मग तुम्ही कसं काय लावता? मग त्याचं उत्तर का नाही? तुम्ही आमदार खासदाराला का पेपरमध्ये डिक्लेअर करता की रेसिडेन्शियलला लागणार नाही, कमर्शियल लागणार नाही, इलेक्शन संपलं का परत तुम्ही गपचूप लावता. सो वाय इज MERC क्वाइट? Is this not cheating, criminal breach of trust by MERC? It is a blatant criminal breach of trust. Principal approval तुम्ही दिलेला आहे. So on which was now RDSC scheme जे मेन आहे, which is objective eligible at chapter 2, it says that
reduce the ATC losses to pan India levels of 12 to 15%. This is your objective. And who are eligible entries of Part A, all state-owned distribution companies and state UT power departments, excluding private sector. It is clearly mentioned, excluding private sector companies will not be eligible for financial assistance. Now, how come BST, Tata, Torrent or Adani come within this RDSS scheme? So a false representation is made by your office as well as BST, Adani, everyone, when you are not entitled for that. How can you come? And coming to BST, BST is nowhere, it is not even a local authority. BST falsely claims that it is a local authority. Let them file an affidavit. I'll prosecute them under 193, 199 for making a false affidavit, because they do not have the power. They are just an undertaking for electricity and transport. They do not have right to collect taxes. They do not have right to plan the city. They have no power. So how can a false statement be made that we are a local authority? ते लिहून घ्या सर, लोकल अथॉरिटी बद्दल. त्याच्यानंतर MERC is a quasi-judicial authority which is going to take care of the interest of the public. The main interest of any quasi-judicial authority is to take care of public. Now, what MERC has done to verify all these incorrect practices, and especially when I have given it in writing, when I have argued before the MERC, it has not been even mentioned properly and no clarification is given. And that is what I want. I want the clarification given by MERC or the study carried out by MERC, which may be in their records, to come to a conclusion, to allow BST to implement the RDSS scheme for smart meters by issuing false notices without giving notices to the individual consumers with meter numbers, and without informing them that the time of the day will be given, that the prepaid will be done, that disconnection will be remote. All these primary mandatory important information was concealed and it was being implemented. So these are the things where I feel that the BST or any other, maybe Adani or everyone, has misled. I would take the other way around, he has misled the MERC. I don't say the MERC has deliberately done so, but they have misled MERC to come to a conclusion that they are right. In short, I would like to say that they made a representation which was false to their own knowledge. And had the MERC known the true facts, MERC would never have passed such order. That is the provision of section 420, 417 of the Indian Penal Code for cheating. Now, coming to the role of the MERC. MERC is a quasi-judicial authority, will have to verify it. Why we have come before you? To verify. BST is saying something, Adani is saying something, I am saying something. You will verify the correctness and give an order which is in favor of the public at large. There are Supreme Courts and High Court judgments where no arbitrary decisions can be taken by any quasi-judicial authority, and every submission shall be supported by a reasoning and a speaking order, which is not available in the MERC's orders. नाव आय हॅव इथे मी घेतलेलं आहे की 1720 कोटी तुम्ही जे मार्क केलेलं आहे, आणि त्यांनी 1711 कोटी विचारलेले आहेत. बीएसटी ने 1711 करोड़ पूछा है, हमारे MERC उसको 1720 करोड़ दे रही है. क्यों भाई? तो ये सवाल हमको पूछना है कि इसका क्या एक्सप्लेनेशन है. इन्होंने ऑर्डर में नहीं दिया है, उसके नोटिंग में है, तो हमको दीजिए, क्योंकि ये जो ये थोड़े में ये फ्रॉड हो जाता है. और RDSS मॉनिटरिंग कमेटी ने इसका एस्टिमेटेड कॉस्ट बताया 645 करोड़. 645 करोड़ को 1720 करोड़, 1000 करोड़ सीधा MERC ने बढ़ा दिया है. तो ऑन व्हाट बेसिस? दिस इज व्हाट वी वांट टू नो. And this is not coming under RTI, but under RTI, I have a right to ask for the notings and the study carried out by MERC. And that has to be given. Not this official person has no role in giving me information. He is just like a postman who will be picking up the information over there and giving it to me, or informing me there is no such information available on records.
I think I have covered almost everything. Every information shall be given to me, and the purpose of the RTI Act is to create a informed citizenry. Only an informed citizenry can make this democracy successful. An illiterate or an ill-informed citizenry cannot, and therefore RTI is to give information, but unfortunately now RTI is used to deny information. This is what I humbly request, and I think I have satisfied my lordship that the submission made by the PIO is incorrect, and I again wish to bring on record that I have not received the written submissions of PIO under the provisions of section 19(5), which is ought to be given, and I have given this State Information Commissioner orders also in my case. I am not insisting upon that, but this let this be on record. Had he given, my argument would have been still in a better position, and this is all I end my arguments. There are 3 points हाँ that सर. I mentioned. MERC चे पाणी पिऊ का सर? installation smart meter Mumbai साठी जे approval दिलाय, that document is available with the commission. We will provide the document. Yeah. That is there. Second one, the copies of correspondence between MERC and BEST. ते त्यांनी उत्तरामध्ये दिलेलं आहे. That also I direct the PIO to. Yes. आणि RDSS स्कीम बद्दल जी इन्फॉर्मेशन तुम्ही सांगितली त्याच्यास पण इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे असं कमिशन मध्ये नो प्रॉब्लेम. पण साहेब तुम्ही इन्फॉर्मेशन देताना इंडेक्स करून माझ्या प्रत्येक ह्याला हे आन्सर आणि हे पेज असं द्यायचं. असं कंपायलेशन दिलं तर मला नाही कळणार. यू हॅव टू गिव्ह ॲज पर 4(1)A ऑफ द RTI ऍक्ट. यू विल हॅव टू मेक असं इंडेक्स करायचं आणि फक्त इथे हे इन्फॉर्मेशन ह्या पानावर आहे एवढं फक्त. जे आपण पेजेस किंवा हे आहेत ना यांना आपण पत्राद्वारे पण पहिलं कळवलं होतं की ह्याच्याप्रमाणे एवढे पेजेस आहेत तुम्ही एवढे जे काय RTIच्या फीस त्या ह्याच्याप्रमाणे आहेत तेवढे पैसे भरा आणि ते घेऊन जा. आताच्या ह्याच्यात कसं. अच्छा ऐका. तुम्हाला मी सर्क्युलर पाठवलेलं आहे की जर तुम्हाला लोकांकडून पैसे घ्यायचे असतील टुवर्ड झेरॉक्स तर तुम्ही 10 दिवसाच्या आत त्यांच्याकडे पोचेल असं त्याचं चलन आणि लेटर हे त्यांच्याकडे पोचलं पाहिजे. हे सर्क्युलर मी तुम्हाला पाठवलंय, नसेल तर मी पाठवून देतो. की 10 दिवसाच्या नंतर असेल तर तुम्ही फ्री द्यायचे. तुम्ही आम्हाला कळवलं पाहिजे 10 दिवसात की एवढे पैसे तुम्ही भरा. मी तुम्हाला सर्क्युलर पाठवतो. माझ्या ऑर्डर मध्ये मी मेन्शन करेन, प्रॉब्लेम नाही. मी फक्त तुमच्या माहितीसाठी पेजेसचा जो डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये इंडेक्सिंग असणार. हा, जे बाकी अप्रुव्हलच्या ज्या कॉपी दिसत आहेत इथं मला की 5 डॉक्युमेंट हे ते अप्रुव्हल कॉपी असणार. हा, ती अप्रुव्हल मध्ये सर फक्त पेजिंग द्या आणि एक त्याचा वेगळं मला तुम्ही एक इंडेक्स करून द्या. दॅट्स ऑल. हाँ यस यस ठीक. आपला कवर झाला पॉइंट. चल बंद. द हिअरिंग इज व्हेरी नाईसली कंडक्टेड. आय थँक्यू सर. थँक्यू PIO साहेब. फार आभारी आहे तुमचा. जय हिंद.